नमस्कार सर्वांना. आता माझ्या बाळाची हालत झालेली होती खूपच खराब. कारण त्याला लागलेलं होतं ऊन आणि ब्लड चेक केल्यावरती त्याला असं सांगितलं की त्याच्या पेशी वाढलेल्या आहेत, त्या पण खूप जास्त प्रमाणात. मग त्याला सुई लावली व त्यानंतर त्याला सलाईनसुद्धा चालू केलं व त्याने खूप रडला ते सलाईन लावताना. त्याची हालत अशी खराब झाली होती की असं बघायला पण आवडत नव्हतं. मग त्याने ती सुई लावल्याच्यानंतर लगेच झोपी गेला आणि हा बघा असा हात झाला होता माझ्या बाळाचा. त्यानंतर तो असा झोपला व मग थोड्या वेळाने उठल्याच्यानंतर त्याच्या पप्पानी त्याच्यासाठी पोहे आणि उपमा आणला. आता त्याला तर ते काहीच खाऊ वाटत नव्हतं, परंतु आम्ही कसं का होईना पण त्याला थोडाफार उपमा आणि पोहे खायला लावले, कारण त्याची हालत खूपच खराब झाली होती आणि खूप अशक्तही झाला होता तो. मग त्याने जेवण केल्याच्यानंतर यांनीसुद्धा आम्हाला मेसवरून डबा आणला होता. मग तेही आम्ही दोघांनी जेवण केलं. आणि हे बघा, हॉस्पिटल पण खूप छान प्रकारे होतं आणि खूप स्वच्छ होतं. तिथे 5-5 मिनिटाला त्या बाया पुसून घेण्यासाठी येत होत्या व थोडेफार द्राक्षेसुद्धा दिली होती त्याला खायला. आता त्याला दुसरं तर काही खाऊच वाटत नव्हतं, परंतु जे थोडं थोडं होईल ते आम्ही त्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न करीत होतो. कारण आधीच त्याला हाताला सुई लावल्यामुळे आणि ब्लड 2-3 वेळा चेक केल्यामुळे तो खूपच अशक्त होऊन गेला होता. मग असं आता सांभाळतच त्याला खाऊ घातलं व मग दुसऱ्या वेळेचं डोस देताना त्याला तर खूपच रडू येत होतं. मग त्याला मोबाईलची सवय तर नाही, परंतु आता काय करावं, तो खूप सुई ओढत होता व आऊट होण्याची भीतीही वाटत होती. म्हणूनच आम्ही थोडंसं कार्टून लावून दिलं. आता त्याला सवय नसल्यामुळे त्याला तर ते पाहू पण वाटत नव्हतं आणि डोस खूप पॉवरफुल असल्यामुळे ते खूप हळू सलाईन चालू होतं, म्हणूनच खूप वेळ लागला त्याला. आणि मग 1-2 डोस आम्हाला घरीसुद्धा घ्यायला दिले होते, म्हणूनच घरी आलो आम्ही सुट्टी घेऊन. व त्यानंतर बघा, घरी आल्यावर त्याच्या हाताला सुई असतानाही तो किती चित्रपणा करत होता. त्याला असं शांत बसायला बिलकुलच आवडत नाही. तुमचंही बाळ असं आहे का, हेही मला सांगा. मग त्यानंतर बघा, घरी डोस द्यायचा होता, ते पण मग डॉक्टर आले व त्याला हा घरी डोस दिला व खूपच रडलं माझं बाळ. तुम्ही पण तुमची काळजी घ्या. भेटू आपण उद्या. बाय बाय.